नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा, नवीन वेबसाईट जे पुन्हा आता सुरू झालेली आहे। सर्वात अगोदर तुम्हाला क्रोममध्ये यायचे। क्रोममध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे लाडकी बहीण योजनेची वेबसाईटची लिंक तुम्हाला डायरेक्टली मी दिलेली आहे। त्यावरून क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येऊन जासाल। आता आल्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वेबसाईटवर तुम्हाला होम पेज मी दिलेलं आहे, साइन इनचा या ठिकाणी बटन दिलेलं नाही, त्यामुळे अशा प्रकारचे पेज जे आहे तुमच्या समोर ओपन होणार आहे। तर यामध्ये तुम्ही बघू शकता संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही जी यासाठी पात्रता काय असेल, महाराष्ट्रात राज्याचे रहिवासी असणे गरजेचे असणार आहे। त्याचबरोबर राज्यातील विवाहित विधवा, घटस्फोटित परितत्वा, निराधार महिला असेल, तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, किमान वयाची अट जी आहे 21 वर्ष ठेवण्यात आलेली आहे आणि जास्तीत जास्त वयाची अट जी आहे 65 वर्षे ठेवण्यात आलेले आहे। लाभार्थ्यांकडे स्वतःचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे आणि ते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे, कारण हे पैसे जे आहेत राज्य सरकार जे आहे डीबीटी अंतर्गत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच आधार नंबरवर हे पैसे ट्रान्सफर केले जातात। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत असणे गरजेचे आहे। 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नसणार आहात। त्यानंतर अपात्रतेबाबत आपण बोलायचं झालं तर ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे ते या योजनेअंतर्गत अपात्र ठरणार आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजे टॅक्स भरत असेल त्यांची या ठिकाणी जे आहेत त्या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही। त्याचबरोबर ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त निवृत्तीवेतन घेत आहेत, तथापि 2.5 लाखपर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी असेल, स्वयंसेवी कामगार असेल, कंत्राटी कर्मचारी असेल, या योजनेअंतर्गत पात्र ठरणार नाही। आता सदर लाभार्थी महाराष्ट्र महिला शासनच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक 1500 रुपयाच्या आर्थिक योजनेचा लाभ घेत असेल, म्हणजे तुम्ही संजय गांधी निराधार योजना असेल या योजनेचा लाभ घेत असाल किंवा इतर जे 1500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक जे महिनेवारी तुम्हाला पैसे देतात त्या योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आजी खासदार आहेत, आमदार आहेत, त्यांना सुद्धा लाभ दिला जाणार नाही। ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत त्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत त्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही, पण ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे त्या महिलांना मात्र या ठिकाणी जे आहेत या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आता अर्ज प्रक्रिया जी करायची असेल ती आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच करायची आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्जदारांचं नाव असेल, जन्मतारीख असेल, पत्ता, याबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे। आता ही संपूर्ण माहिती योग्यरित्या तुम्हाला भरावयाची आहे। आता महत्त्वाचं आहे, आपण आता जे अर्ज करणार आहेत त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 3 डॉट दिसत आहे, यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर अर्जदार लॉगिन या बटनावर क्लिक करा आणि अर्जदार लॉगिन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली जे आहे तर तुम्हाला या ठिकाणी लॉगिन करून घ्यायचं आहे। आता लॉगिन ज्या उमेदवार असेल, जे नागरिक असेल त्यांनी अगोदर जे आहेत लॉगिन ID आणि पासवर्ड बनवलेले आहेत अशाच जे नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे, इतर कोणालाही भरता येणार नाही, लक्षात ठेवा। त्यासाठी ज्याने अगोदर लॉगिन केलेलं होतं अशांनी या ठिकाणी जे आहेत लॉगिन ID आणि पासवर्डनी लॉगिन करून घ्यायचे। नवीन रजिस्ट्रेशन चालू आहे, पण जे युजरनेम आणि पासवर्ड जे क्रिएट करायची जी प्रोसिजर आहे ती फक्त या ठिकाणी ज्यांच्याकडे अगोदरपासून लॉगिन ID आणि पासवर्ड आहेत त्यांच्या अंतर्गतच या ठिकाणी ही ओपन होणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजेच आता आपण लॉगिन ID आणि पासवर्ड भरून घेऊया। आता संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला फक्त लॉगिन या बटनावर क्लिक करायचं आहे। लॉगिन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे या ठिकाणी एक पेज ओपन होणार आहे। आता हा जो पेज असेल ते लॉगिनचा पेज आहे। यामध्ये संपूर्ण लॉगिन दिसेल तुम्हाला, लॉगिन ID आणि जे तुमचं रजिस्ट्रेशन, आता या अगोदर किती रजिस्ट्रेशन तुम्ही केलेले, किती फॉर्म भरलेले याची माहिती दाखवेल। आता या ठिकाणी यायचं आहे। आता या ठिकाणी जे आहे ॲप्लिकेशन मेड अर्ली या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्याच्या अगोदर तुम्हाला जे भाषा आहे ती मराठी करून घ्यायची। आपण मराठीवर क्लिक करून या ठिकाणी जे आहेत क्लिक करायचं आहे। आता आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे, इकडे तुम्ही साईडला घ्या आणि यामध्ये तुम्हाला जे आहे नवीन
रजिस्ट्रेशनचा ऑप्शन या ठिकाणी बंद केलेलं आहे. फक्त आता जे नवीन रजिस्ट्रेशन असेल ते फक्त अंगणवाडी सेविकाकडेच तुम्हाला करता येणार आहे. पण तुम्ही या ठिकाणी जे यापूर्वी केलेले अर्जसुद्धा बघू शकता. त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत सुद्धा या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहेत काही महिलांना. ज्या महिलांच्या समोर या ठिकाणी येस ऑप्शन आहे अशा महिलांच्या ठिकाणी या ठिकाणी ऑप्शनमध्ये येस आलेला आहे. अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे आता यापुढे येणार नाही. तर नवीन रजिस्ट्रेशन फक्त जवळच्या तुमच्या महिला व बालविकास विभाग यांच्याकडेच तुम्हाला भरायचं आहे. आता नवीन अर्ज तुमच्या गावामधील बघितलं तर अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन तुम्हाला भरता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे महिलांकडे, अंगणवाडी सेविकेकडे, आणि त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने त्यांच्यासमोर तुमच्यासमोर ते फॉर्म भरून देतील आणि अप्रूव्हल पण करून देतील जर डॉक्युमेंट योग्य असेल तर. तर अशा प्रकारे बघितलं तर राज्य सरकारमार्फत आता लाडकी बहीण योजनेचे फॉर्म बंद आहेत. कारण की जे फॉर्मसाठी जे अर्ज करत आहेत ते जवळच्या महिला व बालविकास विभागाच्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचं आहे. तर इतर कुठेही तुम्हाला भरता येणार नाही. अनेक जण प्रश्न सांगत होते की ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत, आम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मोबाईलवर भरता येईल का? तर लक्षात ठेवा, तुम्हाला या ठिकाणी मोबाईलवर फॉर्म भरता येणार नाही. तर मोबाईलवर आता तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येईल. इतर ठिकाणी जरी तुम्ही ट्राय केलं तरी तुमचं फॉर्म एकतर रिजेक्ट होईल आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमचं फॉर्म अप्रूव्हलच होणार नाही. कारण की अंगणवाडी सेविका कडे फॉर्म भरल्यानंतरच ते अप्रूव्हल केले जातात. मी तुम्हाला काही या ठिकाणी जे प्रश्न आहेत तुम्हाला दाखवेल, कारण की अनेक महिलांचा फॉर्म या ठिकाणी अप्रूव्हल झालेला नाही. आता मेनूमध्ये जातो आहे, मेनूमध्ये तुम्हाला मी दाखवतो किती आतापर्यंत फॉर्म जे आहेत अप्रूव्हल झालेले नाहीत. आता या ठिकाणी लॉग इनचं ऑप्शन मी कट करून तुम्हाला डायरेक्ट होमपेज दाखवतो. यामध्ये आपण बघितलं की जवळपास 1,00,000पेक्षा अधिक महिलांचं फॉर्म अप्रूव्हल झालेलं नाही. या ठिकाणी बघू शकता टोटल आकडेवारी या ठिकाणी दाखवलेली आहे आणि जे मंजूर फॉर्म आहे ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता महिलांचं या ठिकाणी मंजूर फॉर्म न झाल्यामुळे या ठिकाणी अनेक महिलांना लाभ दिलेला नाही. पण हे जर फॉर्म मंजूर झालेला नसेल तर या ठिकाणी जे आहेत रिजेक्ट पण या ठिकाणी दाखवलेला नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांना अर्ज केलेले त्यांचा फॉर्म अप्रूव्हल झालेला नाही आणि अशा वेळेस महिलांनी काय करायचं, त्यांना लाभ तर मिळालेला नाही. तर अशा प्रकारे बघितलं तर ऑनलाईन फॉर्म जरी सुरू झालेले असेल फक्त ते अंगणवाडी सेविकाकडेच तुम्हाला भरता येणार आहे, इतर कोणत्याही ठिकाणी तुम्हाला भरता येणार नाही. मी तुम्हाला मोबाईलवर ट्राय करून दाखवलेलं आहे. या ठिकाणी कोणताही ऑप्शन आपल्याला दिलेलं नाही. अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील, वेबसाईट सुरू झाली किंवा वेबसाईटवर फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. पण लक्षात ठेवा, फॉर्म भरायला सुरुवात झाली पण कुठे? अंगणवाडी सेविकाकडे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे जाऊन फॉर्म भरून घेऊ शकता. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता. अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथे सामने जय हिंद जय महाराष्ट्र.